किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण करणार आहे ज्वारीच्या भातवड्या। आपण कृतीला सुरुवात करूया। अर्धा किलो ज्वारी आहे, मी इथे भिजत घालते धुवून। अशी ही ज्वारी चोळून धुवायची, 2 वेळा धुवायची। आता पाणी ओतून काढायचं, यातलं दुसरं पाणी घेऊन परत धुवायची। अशी स्वच्छ धुवून घ्यायची, असं काळं पाणी निघतं। 2 पाण्याने धुसलं ह्याला असंच झाकण लावून ठेवून देते। तरी आपण ही भिजाय घातलेली ज्वारी आता ह्याच्यात फडक्यामध्ये नितळायला ठेवू आणि नितळून झाली की आपण घरातच वाळवायची सावलीला। आपण ही ज्वारी आता या कापडावर सुकायला घालूया। त्याला सावलीतच सुकवायचं आणि संध्याकाळी भरडून भिजत घालायचे रवा रवा करून। 5 तास ज्वारी वाळत घातलेली होती, आता आपण ती काढून भरडून घेऊया। हे आता आपण मिक्सरमधनं भरडून घेऊया रव्यासारखी। असं भरडून घ्यायचं रव्यासारखं, मोठं मोठं एकसारखं भरडले गेले, राहिलेलं नाही, काही नाही अजिबात ज्वारी। अशाच प्रकारे सगळे राहिलेली ज्वारी आपण भरडून घेऊया। मी हे उकडीच्या चाळणीने चाळून घेते। राहिलेला चौथा आहे ना, ह्याला सुद्धा मी एकदा भरडून घेते। अशी छान भरड करून घ्यायची आणि ह्याला 2 दिवस भिजत घालायचं। आता मी भिजत घालणार आहे, रोज सकाळी धुयायचं, त्याचं पाणी काढायचं, दुसरं घालायचं, असं 2 दिवस करायचं। मी ह्याच्यात पाणी ओतून भिजत ठेवते। एवढं पाणी बाशाला भिजायला। मी हे आता ज्वारी वाटून घेतलेली आहे, भिजत घातली होती 2 दिवस। मी 2 दिवस धुतले, वरचे ते पाणी आंबूस वास येतो ते काढून टाकलेले। आता वर थोडी निवळायची, मी काढून घेते आणि आपण शिजाय घालू चिक मोजून। निवळ मी काढली, आता हे नुसतं खाली भिजत राहिलेली ज्वारी आहे भरडलेली, मी आता ह्याच्यात ओतून घेते। मापानेच पाणी घ्यायचं, 3 हे पातेली पाणी घ्यायचं। मी 3 पातेली पाणी घेते। आपले 1 पातेलच आहे ना भरड, हे 3 घेते मी ओतून। हे उकळाय ठेवणार आहे पाणी मी, उकळल्यानंतर ते घालायचं चिक। हे पाणी मी उकळायला ठेवलेलं आहे। आपलं पाणी उकळलंय, मी 1 पातेलं काढून ठेवते। हे पांढरे तीळ आहेत, कोण हवरी म्हणतं, पांढरे तीळ आहेत। हे मीठ तुमच्या चवीप्रमाणे घाला। शिकवते याला गिटोळे होऊन द्यायचे नाहीत, सारखं हलवायचं। मगाशी गरम पाणी काढलेलं आपण थोडं घालूया, घट्ट होतं, अजून शिजायचंय, लागेल तसं घालू। उकळून ठेवलेलं आहे आपण, हे पातळ पण नाही करायचं। पातेल्यातलं पाणी आपण सगळं घालून टाकलंय, शिल्लक नाही राहिलेलं। आता ह्याला शिजून द्यायचं, शिजल्यावर मी परत दाखवेन एकदा, गार झाल्यावर घाला घ्यायचं। आपलं हे छान शिजलंय, थोडं गार होऊन देऊ आणि घालायला सुरुवात करू भातवड्या। अशा प्रकारे आपण सगळ्या घालून घेऊया। हे ज्वारीचे पापडे आपल्याला 3 दिवस उन्हात कडकडीत वाळवायच्या। हे उन्हात 3 दिवस वाळवून घेतलेले आहेत भातवड्या, मी तुम्हाला मोडून दाखवते। एक मस्त झाल्यात, मधून सुद्धा चांगले वाळलेले आहेत। तुम्हाला एक मी तळून दाखवते। आपलं तेल चांगलं तापलेलं आहे, मी आता पापडी सोडते ज्वारीची।
छान फुलली आहे, मस्त झाले, पांढरी शुभ्र होती. अशा प्रकारे ज्वारीच्या पातोड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही घरी करा, खा आणि मला नक्की सांगा. माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.